नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आजपर्यंत आपण खूप साऱ्या टाटा नेक्सॉन फिटमेंट केलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओजही आपले यूट्यूबवरती पोस्ट केलेले आहेत. पण आजची जी गाडी आहे ती एक स्पेशल गाडी आहे. स्पेशल गाडी म्हणण्यापेक्षा तिचं फिटमेंट जे आहे ते फिटमेंट आपण एक वेगळ्या पद्धतीमध्ये केलेलं आहे. जो आपला एक सिलेंडर येतो त्याच्याऐवजी आपण या गाडीमध्ये ट्विन सिलेंडर फिटिंग केलेले आहेत बूट स्पेससाठी. तर टाटा नेक्सॉनमध्ये कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग होते ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम या गाडीमध्ये जे आपण किट फिटमेंट केलेलं आहे ते आहे लोवाटो कंपनीचं किट, लोवाटो स्मार्ट 2. त्याचं एक जस्ट फिटिंग पाहणार आहोत. पार्ट्स कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेले आहेत. या ठिकाणी आपण फिलिंग वॉल फिटिंग केलेलं आहे. टर्बो इंजिन गाडी आहे ही. इथे फिटमेंट झालेला आहे लोवाटोचा सिंगल स्टेज रिड्युसर आहे. याचा ECU या ठिकाणी आपण मॅप सेन्सर फिटिंग केलेला आहे. 3 सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे. या ठिकाणी याची फिटिंग झालेली आहे इंजेक्टर रेल. ही गाडी जी आहे ती ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी आहे, MT. तर या ठिकाणी फिटिंग झालेला आहे चेंज ओव्हर स्विच. गाडी आपण चालू करून पाहत आहोत. ही गाडी आता पेट्रोलवरती स्टार्ट आहे. गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. ऑटोमॅटिक गाडी आहे ही. या गाडीमध्ये आपण बॅक साइड फिलिंग वाला फिटमेंट केलेला आहे. सिलेंडरचं आपण एक जस्ट फिटमेंट पाहू. बॅक साइड फिलिंग वॉलचंही फिटिंग पाहू. हा आपण बूट स्पेस पाहू शकता. जसा कंपनी फिटेड गाडीला जसा बूट स्पेस येतो तसाच बूट स्पेस या गाडीमध्ये शिल्लक राहिलेला आहे. फक्त एवढंच आहे की आपण याच्यामध्ये स्टेपनी यूज करू शकत नाही. आपण एक फिटिंग पाहणार आहोत. आहे टाटा नेक्सॉन मध्ये शिल्लक राहिलेली बूट स्पेस. जसा कंपनीचा बूट आहे तेवढाच बूट या गाडीमध्ये शिल्लक राहतो. या ठिकाणी आपण बॅक साइड फिलिंग वाला फिटिंग केलेलं आहे. आहे कंप्लायन्स प्लेट. तर ही होती आपली टाटा नेक्सॉन BS6 ची लोवाटो किटची फिटमेंट विथ ट्विन सिलेंडर. ही आहे माझी KK मार्केट ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.